आपल्याकडे लहान मुलांचा वाढदिवस वगैरे असेल तर आता काळजी करायचं कारण नाही किंवा जास्त खर्चात पडायची सुद्धा गरज नाही. कारण मी तुमच्यासाठी एकदम सिंपल आणि घरातल्याच वस्तूंमध्ये तयार होणारी एक पौष्टिक स्नॅक्स रेसिपी घेऊन आली आहे. सुरुवातीला आपण भाज्या उकडून घ्यायचे. त्यासाठी गॅसवरती स्टीम तयार करायला ठेवायची. स्टीम गरम झाली का त्यामध्ये जाळीदार भांडं ठेवून अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी वाटाणा, अर्धी वाटी बीन्स, अर्धी वाटी बारीक चिरलेलं कोबी घ्यायचे आणि अर्धी वाटी कॉर्न घ्यायचे. आता भांड्याचं झाकण बंद करून चांगलं 5 मिनिटं भाज्या वाफलून घेऊया. तोपर्यंत इकडे ताट घ्यायचं. एक ताटामध्ये आपण शेवया घ्यायचे. शेवयांचा इथे आपण बारीक चुरा करून घेऊया, कारण आपण व्हेज बॉल्स बनवतोय आणि त्या बॉल्सच्या वरती आपल्याला कोटिंग तयार करायचं. त्यासाठी आपण इथे शेवयांचा वापर करतोय. तुमच्याकडे शेवया नसतील तर तुम्ही मोठा जाडसर रवा असतो ना, तो जाड रवा वापरला तरी चालेल किंवा ब्रेड क्रम वापरला तरी चालेल. पण ह्या शेवया कुठल्याही दुकानामध्ये सहज मिळून जातील. आता शेवई जर दुकानात घ्यायला गेला ना तर 2 प्रकारच्या भेटतात. एक हलका कलरची भेटते जे की मी वापरले, आणि दुसरी असते ती डार्क ब्राऊनवाली. डार्क ब्राऊनवाली कधीसुद्धा घ्यायची नाही, कारण जेव्हा तेलामध्ये आपण टाकतो त्यावेळेस ना ती पूर्णपणे काळी पडते. त्यामुळे हलक्या कलरवाली कधीही घ्यायची. आता भाज्या थंड झालेल्या आहेत, एका पसरट भांड्यामध्ये घेतल्या आहेत. त्यामध्ये एक बारीक चिरलेला छोटा कांदा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर लगेच एक बटाटा उकडलेला घेतलेला आहे मी, तो बारीक करून टाकायचा आहे. खिसून टाकूया म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाही आहेत. आता 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घालूया, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालूया. आता या ठिकाणी तुम्ही जर भाज्यांमध्ये थोडंसं चेंजेस करणार असाल तर करू शकता. तुमच्या आवडत्या भाज्या अजून दुसऱ्या टाकल्या तरी चालते. जसं की मुलं जर पालक खात नसतील तर थोडीशी पालक टाकली तरी चालते. आता यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घातले आणि 2 चमचे बेसन पीठ. तांदळाच्या पिठामुळे थोडंसं हे टेक्स्चरनं कुरकुरीत होतं म्हणून तांदळाचं पीठ वापरले, आणि बेसन पिठामुळे अगदी मऊपणा येतो आणि चांगला घट्ट गोळा तयार होतो म्हणून बेसन पीठ वापरले. जर या ठिकाणी जर तुमच्याकडून गोळा व्यवस्थित बसत नसेल, सुटत असेल, तर तुम्ही अजून थोडंसं बेसन पीठ वापरलं तरी चालेल. पण बेसन पीठच वापरा. तांदळाचं पीठ कसं रवाळ असतं त्यामुळं ते लवकर घट्ट बसलं जात नाही. आता हाताला तेल लावून आपण सगळे इथं गोळे तयार करून घेऊया. आता अजून एक, जेव्हा आपण हे सारण तयार करतो ना त्यावेळेस कधी कधी कोणाकडे बेसन पीठ नसते किंवा कोणाकडे तांदळाचं पीठ नसते, तर मग काय करायचं? तर अशा वेळी काय करायचं, आपल्याकडे पोहे तर घरामध्ये पडूनच असतात. मग ते पोहे भिजायला घालायचे आणि ते भिजवलेले पोहे यामध्ये बारीक करून टाकायचे. आणि शिजलेला बटाटा आणि पोहे या दोन्हीमुळे हे सारण चांगलं घट्ट बसतं आणि मग पुढे प्रॉब्लेम होत नाही. तर आता सगळे गोळे आपले एकसारखे इथं बनून तयार आहेत. सगळे आपण एका ताटामध्ये ठेवून देऊया. आता एक वाटी घ्यायची, त्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ आणि थोडंसं पाणी घालून ना दाटसर ह्याचे पेस्ट तयार करायचे. आपण पौष्टिक बॉल्स बनवतोय तर मग आपण इथं गव्हाचंच पीठ वापरू, मैदा वापरायलाच नको. आणि असं पण आपल्याकडे गव्हाचं पीठ नेहमी पडून असतं, त्यामुळे आपल्याकडे मैदा असो नसो किंवा कॉर्नफ्लॉवर असो नसो, आपण गव्हाचं पीठ वापरलेलं चांगलं. थोडं चवीप्रमाणे मीठ घालूया त्याच्यामध्ये आणि मिक्स करूया, म्हणजे नुसतं पीठ लागायला नको, चवीचं पीठ लागेल. आता पहिला एक बॉल घेऊन पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि नंतर शेजारी मी तांदळाचं पीठ घेतले, त्या तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं. आता ही क्रिया करणं खूप गरजेचं आहे, कारण काय होते माहिती आहे का, जर आपण डायरेक्ट पेस्टमध्ये बुडवलं आणि लगेचच वरून कोटिंग लावलं ना, तर ते कोटिंग असतं ना ते लगेचच तेलामध्ये सुटतं. आणि हे डबल प्रोसेस केल्याने जर आपण कोटिंग लावलं ना तर ते व्यवस्थित बसलं जातं आणि तेलामध्ये अजिबात सुटत नाही. म्हणून अशा प्रकारे आपण इथं सगळे बॉल्स रेडी करून ठेवायचे. सुरुवातीला पेस्टमध्ये बुडवायचे, परत तांदळामध्ये घोळून घ्यायचे, परत एकदा पेस्टमध्ये बुडवायचे आणि परत आपण वरून कोटिंग लावायचं शेवयांचं. हे बघा, अशा प्रकारे एकदम मस्त पॅक असे बसतात. तर सगळे गोळे परत आपण असे तयार करून घेऊया एकदमच. आता गॅसवरती आपण लगेचच तेल गरम करायला ठेवूया, कारण सगळे गोळे बनवून तयार आहेत. आता तेल गरम करतेवेळी सुद्धा काय करायचं, सुरुवातीला गॅस फुल करून थोडंसं तेल गरम करून घ्यायचं, नंतर गॅस कमी करायचा आणि मग त्याच्यामध्ये गोळे टाकायचे. कमी गॅसवरती जितके तुम्ही कुरकुरीत तळून घ्याल ना तेवढे चांगले जास्त वेळ टिकतील आणि खायला सुद्धा चांगले लागतील. आता मी टाकल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं ठेवले आणि नंतर पलटी केले, तरीसुद्धा हलकासा कलर आहे बघा, जास्त ब्राऊन कलर आलेला नाही, कारण मी अगदी कमी गॅसवरती तळून घेते. कढईमध्ये तळत्या वेळेस थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल, पण अगदी कुरकुरीत फ्राय केले ना तर काय होतं, संध्याकाळी जर तुमच्याकडे कार्यक्रम असेल आणि तुम्ही जर दुपारी तळून ठेवले तर संध्याकाळपर्यंत तसेच कुरकुरीत राहतात. त्यामुळे इथं थोडासा वेळ गेला तरी सुद्धा चालते. आता छान असा सोनेरी कलर आलेला आहे, आपण साईडला काढून घेऊया. इतपत कलर ठीक आहे, याच्या पण पुढे कलर जाऊ देऊ नका, म्हणजे काळपट दिसायला नको.
आता तुम्ही याच्यामध्ये चीज पण टाकू शकता, म्हणजे व्हेज चीज बॉल्स तयार होतील. पण जास्त खर्चात न पडता, न चीज टाकता अगदी पौष्टिक व्हेज बॉल्स तयार करायला हरकत नाही. मस्त रेसिपी आहे, घरातल्याच वस्तूंमध्ये आपण बनवले. खर्च पण अगदी 0 बजेट म्हणलं तरी सुद्धा चालेल. इतकी मस्त रेसिपी झाली. वाढदिवसामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा घरामध्ये पाहुणे आलेत, काहीतरी कार्यक्रम आहे, अशा वेळी सुद्धा हे स्नॅक्स तुम्ही बनवलं तरी सुद्धा चालतं. बऱ्याच ठिकाणी उपयोगी येणारे हे 0 बजेटवाले स्नॅक्स आहे, ते पण पौष्टिक. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. एक फोडून पण दाखवते तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. वरचं कोटिंग एकदम पॅक बसलेलं आहे, आतल्या भाज्या पण चांगल्या दिसत आहेत. हे स्नॅक्स तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाल्लं तरी चालते. परत एका छान आणि चांगल्या नवीन रेसिपीसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.